वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत शिक्षक भरती संदर्भात, शिक्षक भरती 2025 संदर्भात बोलणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा बाकीचे चॅनल जे आहे टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि बाकीचे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे शिक्षक भरती 2025। म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला माहित असेल की टेट परीक्षा 2025 चं वेळापत्रक आलं, नंतर ही परीक्षा घेतली गेली आणि परीक्षा घेतल्यानंतर निकाल लावायला सुद्धा थोडा विलंब झाला आणि नंतर जवळपास 60-70 दिवसानंतर या परीक्षेचा निकाल लागला। आता थोडक्यात आपण म्हणणार काय आहोत किंवा बोलणार काय आहोत तर बोलणार शिक्षक भरती 2025 संदर्भात। तुम्ही बघितलं असेल की सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही प्रकारचा रोडमॅप जो आहे तो तयार नाहीये। म्हणजे ऍक्च्युअल मध्ये एखादी भरती प्रक्रिया जर राबवायची असेल तर ती भरती प्रक्रिया राबवल्यानंतर सगळ्यात अगोदर जाहिरात काढणे, जाहिरात काढल्यानंतर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असते त्या संदर्भात माहिती नमूद करणे, नंतर त्या पुढची ज्या काही प्रोसेस असतील किंवा पुढच्या ज्या काही येणाऱ्या प्रक्रिया असतील त्या संदर्भात माहिती नमूद करणे आणि नंतर पूर्ण भरती प्रक्रिया जी आहे ती राबवणे। तर अशा प्रकारचा एक रोडमॅप असायला पाहिजे प्रत्येक भरतीचा। जसा प्रत्येक भरतीचा असतो तसंच शिक्षक भरतीचा सुद्धा रोडमॅप असायला पाहिजे। पण फॉर एक्झाम्पल झालं काय, टेट एक्झाम 2025 जी आहे पार पडली। टेट एक्झाम 2025 झाल्यानंतर ही परीक्षा जवळपास वेगवेगळ्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली गेली। परीक्षा झाली, परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेचा जो निकाल आहे तो जवळपास 40-45 दिवसाच्या आतमध्ये लागणं अपेक्षित असतं। पण यावेळी जे आहे ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिली। ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिल्यामुळे हा निकाल जो आहे, जोपर्यंत ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा जो निकाल आहे तो प्रतीक्षेवर ठेवण्यात आला। आणि हा निकाल ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचा निकाल, ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल आला त्यानंतर हा जो निकाल आहे लावला गेला। निकाल लावल्यानंतर जे आहे टेट एक्झाम 2025 चा स्कोर प्रत्येक विद्यार्थ्याला आपला स्कोर माहीत झाला। नंतर ज्यावेळेस हा निकाल लागला, निकाल लागल्यानंतर असं वाटलं होतं की बाकीच्या ज्या पुढच्या प्रोसेस आहेत त्या सुद्धा आता गतिमान पद्धतीने होतील। कदाचित परीक्षा झाली टेट एक्झाम, नंतर निकालाला थोडा उशीर झाला, पण येणाऱ्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या लवकर लवकर होतील। पण त्या प्रक्रियेला सुद्धा गतिमानता किंवा त्या ज्या प्रक्रिया आहे उरलेल्या त्या प्रक्रिये संदर्भात सुद्धा माहिती कशी आहे बघा। सगळ्यात पहिली जी महत्त्वाची माहिती आहे ती आहे संच मान्यता 2024-25। तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर शिक्षक भरती 2025 मध्ये समाविष्ट असाल आणि तुम्ही सुद्धा टेट एक्झाम 2025 दिलेली असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। म्हणजे अगोदर टेट एक्झाम 2025 झाली, झाल्यानंतर संच मान्यतेची जी प्रक्रिया असते, आता जर आपल्याला भरती प्रक्रिया करायची असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे आणि विद्यार्थी संख्येमागे किती शिक्षकांची गरज आहे ह्या ज्या गोष्टी ठरवतात त्या गोष्टीला आपण संच मान्यता असं म्हणू शकतो। आणि संच मान्यता दरवर्षी केल्या जाते किंवा संच मान्यता जेव्हा जेव्हा भरती प्रक्रिया होते किंवा जेव्हा जेव्हा शिक्षक भरती केल्या जाते त्या अगोदर संच मान्यता होणं आवश्यक आहे। आता संच मान्यतेचा थोडक्यात संच मान्यतेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा होता की सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे संच मान्यते संदर्भात एक याचिका जी आहे कोर्टामध्ये आहे। कोर्टामध्ये हा जो निकाल आहे तो निकाल येणे बाकी आहे। जोपर्यंत हा निकाल येणार नाही संच मान्यता जो GR आहे जुना GR 15 मार्च 2024 चा, त्यानुसार जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत संच मान्यता जी आहे व्हायला नको होती। पण मात्र शिक्षक भरती 2025 चा पुढचा प्रश्न लक्षात घेता किंवा पुढची गोष्ट जी आहे ती लक्षात घेता संच मान्यता 2024-25 करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। आता ज्यावेळेस संच मान्यता 2024-25 होणार होती तर त्या संदर्भात ज्यावेळेस बिंदू नामावली किंवा रोस्टर तपासणीचं काम असेल तर त्या संदर्भातची जी अपडेट घ्यायचा प्रयत्न केला तर आपण जर बघितलं तर सद्यस्थितीमध्ये संच मान्यतेचं काम सुरू आहे, पण नेमकी त्याची अंतिम तारीख किंवा शेवटची तारीख किती आहे, म्हणजे या तारखेपर्यंत संच मान्यता केल्या जाईल आणि नंतर पुढच्या प्रक्रिया होतील या संदर्भात कोणत्याही प्रकारचं जे आहे आपल्याजवळ लिखित नाहीये। ठीक आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनचं। तुम्ही बघितलं असेल सद्यस्थितीमध्ये जशी 2022 ची भरती प्रक्रिया पार पडली, अगोदर परीक्षा घेतली, परीक्षा घेतल्यानंतर निकाल लागला, निकाल लागल्यानंतर संच मान्यता झाली, नंतर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं आणि नंतर जाहिरातींना पसंतीक्रम आणि बाकीच्या गोष्टी झाल्या। पण यावेळेस जे आहे यावेळेस शिक्षक भरती 2025 साठी टेट एक्झाम 2025 झाली, मात्र पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे अद्यापही सुरू झालेलं नाहीये। पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे लवकरात लवकर सुरू व्हावं जेणेकरून प्रत्येक अभियोगधारक जो किंवा ज्या अभियोगधारकांना ही परीक्षा दिलेली आहे 2,11,308 एवढी उमेदवारांची संख्या आहे आणि एवढ्या सर्व उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे। त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांमध्ये ही गोष्ट आहे किंवा जास्तीत जास्त उमेदवारांचा हा प्रश्न आहे की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन नेमकं होणार कधी आहे सुरू। म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असं वाटलं होतं की आपल्याला ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, ऑक्टोबरमध्ये नाही सुरू झालं तर नोव्हेंबरच्या आसपास पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होईल का,
या संदर्भात सुद्धा प्रश्न आहे। आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन खरोखर नोव्हेंबरमध्ये होईल का? तर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नोव्हेंबरमध्ये सुरू होईल, पण या संदर्भात सद्यस्थितीमध्ये जर आपण समजा काही गोष्टी जर बघितल्या तर सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन नेमकं कोणत्या तारखेला सुरू होणार आहे त्या संदर्भात सुद्धा जे आहे तारीख ठरलेली नाहीये, किंवा त्या संदर्भात सुद्धा जे आहे सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघत असाल की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती अद्यापही सुरू झालेली नाहीये। येणाऱ्या काळामध्ये ती सुरू होऊ शकते। पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरतीसाठी जाहिराती किंवा शिक्षक भरतीसाठी पदसंख्या किती येणार आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की एमपीएससीची परीक्षा होती किंवा यूपीएससीची होती किंवा बाकीच्या वेगवेगळ्या एक्झाम होतात, त्यांची आकडेवारी अगोदरच समोर असते आणि ती आकडेवारी सांगितल्यानंतर विद्यार्थी परीक्षेला फॉर्म भरतात आणि नंतर परीक्षा घेतल्या जाते। पण इथं जे आहे शिक्षक भरतीचं अशी एक गोष्ट आहे की शिक्षक भरतीची परीक्षा अगोदर होते, नंतर परीक्षा झाल्यानंतर निकाल लावला जातो। निकाल लावल्यानंतर जसं उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल शिक्षक अभियांत्रिकी बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा झाली, नंतर निकाल लावला गेला, निकाल लावल्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन होणार, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संच मान्यता सुरू करणार किंवा संच मान्यता होणार आणि संच मान्यता झाल्यानंतर आपल्याला कळणार किती पदसंख्या रिक्त आहे आणि त्यापैकी किती पदसंख्या भरायची हे सुद्धा जे आहे ठरवावं लागतं किंवा त्याच्यानंतरच पदसंख्या पवित्र पोर्टलवर येते। म्हणजे पवित्र पोर्टलवर येणारी जी काही पदसंख्या आहे ती सुद्धा नेमकी किती आहे, म्हणजे 15,000 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार का, किंवा कमीत कमी 10,000 पदांसाठी तरी भरती प्रक्रिया होणार, किंवा येणारी पदभरती जी आहे ती 30,000च्या आसपास पदभरती होऊ शकते, किंवा त्यापेक्षाही जास्त पदसंख्या जर झाली तर त्यावेळेस प्रत्येक अभ्यर्थीला न्याय मिळेल। त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत अजूनही कन्फर्म नाहीये की किती पदांसाठी शिक्षक भरती होऊ शकते। त्याच्यामुळं या गोष्टी अगोदर ठरवलेल्या असल्या तर त्यावेळेस मात्र उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि उमेदवारांना अगोदरच माहित असते की यावर्षी एवढ्या पदांसाठी पदभरती होणार आहे आणि माझा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल किंवा नाही लागेल। म्हणजे या ज्या गोष्टी आहेत थोडक्यात आपण या गोष्टी बोलतो याच्या संदर्भात, कारण की एक तर पहिली गोष्ट म्हणजे टेट एक्झाम झाल्यानंतर संच मान्यता 2024-25 करण्यात येते, त्याच्या संदर्भातली तारीख, नंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन नेमकं कधी सुरू होणार त्या संदर्भातची तारीख, नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शिक्षक भरतीच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा किती येणार, किती पदांसाठी शिक्षक भरती होणार ती आकडेवारी, आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे शिक्षक भरती 2025 ची जी प्रक्रिया असणार आहे ती नेमकी किती दिवसांमध्ये पार पडणार आहे। म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल मी जर परीक्षा दिली तर मी परीक्षा दिल्यानंतर माझं जे वय आहे ते वय वाढत जातंय, तर त्यावेळेस ही परीक्षा किती महिने चालणार, किती वर्षे चालणार, म्हणजे जवळपास 2-4 महिन्यामध्ये ही परीक्षा किंवा 2-4 महिन्यामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होणार का, किंवा याला 6-7 महिने लागणार किंवा 8-10 महिने लागणार किंवा 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष या भरती प्रक्रियेला लागू शकतं। या संदर्भात सुद्धा माहिती जी आहे सद्यस्थितीमध्ये दिलेली नाहीये किंवा आपल्याला सद्यस्थितीमध्ये माहित नाहीये, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या फ्युचरमध्ये किंवा आपण ज्या गोष्टी ठरवतोय भविष्यामध्ये की मला अशा गोष्टी करायच्यात आणि येणाऱ्या काळामध्ये मी अशा गोष्टी करणार, तर त्यावेळेस जर तुम्ही शिक्षक भरतीची वाट बघताय तर त्यावेळेस तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते अजूनही मिळणार नाही किंवा तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही, तुम्हाला मात्र त्या गोष्टींची वाटच बघावी लागेल। ठीक आहे, तर या संदर्भात हा व्हिडिओ होता की खरोखर या गोष्टी ज्या आहेत एक वार या गोष्टीबद्दल विचार व्हायला पाहिजे, या गोष्टीबद्दल शासनाने जे आहे योग्य ती पावलं उचलून लवकरात लवकर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन, नंतर शिक्षक पद भरतीसाठी लागणारी संच मान्यता 2024-25 ती सुद्धा लवकरात लवकर राबवण्यासाठी प्रयत्न करावे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक की किती आकडेवारी जी आहे पवित्र पोर्टल येणार आहे त्या संदर्भात, म्हणजे थोडक्यात शासनाचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत संच मान्यता 2024-25 करण्यासंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टल सुरू करण्यासंदर्भात। पण मात्र ज्या प्रमाणे गतिमानता त्या पद्धतीमध्ये किंवा त्या प्रक्रियेला यायला पाहिजे त्या पद्धतीनं जे आहे सद्यस्थितीमध्ये, थोडक्यात आता सद्यस्थितीमध्ये तरी पवित्र पोर्टल सुरू नाहीये, येणाऱ्या काळामध्ये लवकरच पवित्र पोर्टल सुरू होऊ अशी आशा बाळगूया। आणि आय होप हा जो व्हिडिओ किंवा ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही या इन्फॉर्मेशनला ऍग्री करता किंवा नाही करत, तुमचं याला तुम्ही या गोष्टीबद्दल कसं बघता, तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शासन सुद्धा या प्रकरणाची किंवा शासन सुद्धा या गोष्टीची दखल घेईल आणि लवकरात लवकर प्रयत्न करून लवकरात लवकर बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते लवकर लवकर सुरू करतील अशी अपेक्षा ठेवूया। सो वन्स अगेन हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।